संभाजीनगरमधल्या सत्तार पितापुत्रांची बंडखोरी आता शमणार आहे। अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सत्तार उमेदवारी मागे घेणार आहेत। एकनाथ शिंदेंचा आदेश मानणार आहेत। अब्दुल सत्तार यांनी जय महाराष्ट्रला ही माहिती दिली। भाजप कार्यकर्ते शिवसेनेला दाबत आहेत। सत्तार यांनी आरोप केला, स्थानिक पातळीवर आमचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं देखील सत्तार म्हणाले। शिवसेना पक्ष एकत्र येण्याची माझी नाही तर दानवेंचा आणि सत्तारांचा दावा आहे। दरम्यान त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधाने। विधान परिषदेच्या जागांवरनं महायुतीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। तिथे देखील मोठी खडाजंगी झाल्याचं देखील माहिती मिळते। काय झालं नेमकं या बैठकीत, काय चर्चा झाली? कारण ह्या सगळ्यानंतर आज बघतोय तर रायगड जिल्ह्यामध्ये जी महत्त्वाची जुईली दळवी यांची सीट आहे त्याच्या संदर्भात देखील मोठी चर्चा झाल्याची माहिती मिळते। एक लक्षात घ्या, ज्या ज्या ठिकाणी असे डिस्प्यूट आहे, काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी बंडखोरी केलेली आहे, काही ठिकाणी शिवसेनेच्या लोकांनी केलेली आहे। ही केलेली बंडखोरी दोन्हीही पक्षाच्या नेत्यांनी कुठेतरी त्यांच्या काय कशामुळे हे घडू लागलं हे जाणून घेण्यासाठी त्यांनी मीटिंग ठेवली आणि 3 तास मीटिंग होती। या 3 तासामध्ये सर्व माहिती घेतल्यानंतर आम्ही आमच्या जिल्ह्यामधली जी परिस्थिती त्यांना सर्व सांगितली आणि याच्यामधून त्यांनी आमच्या नेत्यांनी जो आम्हाला आदेश दिला तो आदेश असा आहे का आपण महायुतीच्या सोबत आहे आणि आपल्याला 4 जागा दिलेल्या, 4 जागेवर आपण लढू लागलो, 11 जागेवर ते लढू लागले, 2 जागेवर राष्ट्रवादी लढू लागली। म्हणून महायुतीच्या माध्यमातून तुम्ही सर्व आपल्या शिवसेनेच्या मतदारांनी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहावं हे त्यांनी बोलल्यानंतर मी आता उद्या माझ्या कार्यकर्त्याला, माझ्या ही चिंतक, माझे जे लोकांनी हे फॉर्म भरायला लावलेला आहे त्यांना सर्वांना बोलणार की आमच्या पक्षाचा नेत्याचा आदेश झाला, मला विड्रॉल करण्यासाठी जे आदेश दिला त्याची अंमलबजावणी मी माझ्या सिल्लोड तालुक्यामध्ये विशेषतः जाऊन करणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवसह मी भाग्यश्री प्रधान, आचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई।